श्री नागेश्वर मंदिरामध्ये आलेल्या सर्व भाविक नागपंचमी, नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. तसेच श्रावणी सोमवारच्याही शुभेच्छा. आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. आता माझे डब्बे भरायचं काम चालू आहे. आपल्या ह्या बिझनेसला कधीच सुट्टी देऊन चालतच नाही मैत्रिणींनो. यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे आहेत आमच्या इकडं कणकीचे कानोले केले असं बोलतो आम्ही याला. तर कणकीचे कानोले आम्ही वारुळाला जाण्यासाठी त्याच्यामध्ये गूळ आणि हे पाहू शकताय तुम्ही अशा चौकोनी घडीचे कानोले केले जातात आमच्या भागामध्ये. एका प्रत्येकी व्यक्तीचे 5 कानोले करतो आम्ही. आणि हे वारुळाला जाऊन आता काल आपले गूळ शेंगदाणे वगैरे वाहिलेले असतात. आपण कापसाची आपली वस्त्रमाळ वगैरे करून काल वारुळाचं पूजन केलेलं असतं नागोबाचं. आणि मग आज असा गोड नैवेद्य करून आमच्या इथं वारुळाला घेऊन जातात प्रत्येकी माणसाचे 5 हे. आता मी हे वारुळाला आलेली आहे. आता मी जे काल खड्यांचं जे पूजा केलेली होती त्याच खड्यांतला मी आज ते नैवेद्य वगैरे दाखवायचे असतात म्हणून मी अशा पद्धतीने आज मी त्या खड्यांची पूजा केलेली आहे. आपण काल जे खडे पूजले ना मैत्रिणींनो त्यालाच आज पूजा करतात. मीही आज अशाच पद्धतीने पूजा करून घेतली. दूध वगैरे परत ते कानोले फुलं बेलपत्र वाहून मस्त छान अशी वारुळाची पूजा केली. आज पहिल्यांदाच खरं पहिला सोमवार नागपंचमी आणि संपूर्ण सगळं एकाच दिवशी आलेले वारुळाला जायचं वगैरे सगळं. अनेक वेळा पहिल्या सोमवारच्या नंतरच पंचमी येते पण ह्यावेळेस खरंच पहिल्या सोमवारी पंचमी आलेली आहे. हे कानोले करण्याची प्रथा ना प्रत्येक जागी वेगवेगळी नक्कीच दिसेल मैत्रिणींनो. परंतु माझ्या माहितीनुसार बऱ्याचशाच भागात मी पाहिलेल्या बऱ्याचशाच भागामध्ये असे कानोले किंवा आपण दिपोळीच्या करंजा जशा करतो ना तसेच छान अशा करंजा करून त्या वारुळाची पूजाही करतात. आता इथं आहे ना आमच्या भागामध्ये पुरुषांनी सुद्धा वारुळाला जाण्याची प्रथा आहे. तुमच्या भागात आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी माझ्या दोन्ही मुलांना वारुळाला घेऊन आलेली होते. त्या दोघांनीही अशीच पूजा केली. आणि आता आम्हाला नागेश्वराच्या मंदिरामध्ये सगळं काम आवरल्याच्या नंतर जायचं होतं. तर नागेश्वराचं मंदिर आमच्या गावचं म्हणजे शहराचं गर्दी असते प्रत्येक सोमवारी. तसं तर संपूर्ण श्रावण महिन्याचा सोमवार असेल किंवा अख्खा श्रावण महिना असेल तर अशा खूप छान अशा कार्यक्रम असतो. इथं खूप भाविक भक्त येतात. इथल्या महाप्रसादाची सर्वजण आस्वाद घेतात. ही रांगोळी पहा खूप सुंदर कलाकाराने कला रेखाटलेल्या आहे. ह्या रांगोळीचं आणि कधी पण पहा देवदर्शनाला जाताना जेव्हा मोठी रांग असेल ना तेव्हा देवदर्शनाची एक मजाच वेगळी असते. तसं आमचं हे मंदिर असं एरवी तर आम्ही कधी गेलो तरी खूप छान दर्शन होतं पण आजच्या दिवशी म्हणजे खूपच मोठी रांग होती आणि अशा रांगेत उभं राहून देवदर्शनाचं घेतल्याची मजा ही खूप वेगळी होती आणि तीच मजा मी आणि आमच्या वहिनीने दोघींनी घेतली. आता इथं पूल आमच्या गेल्या वर्षी पावसाळ्यात वाहून गेलेला होता. त्या पुलाचंही काम चालू होतं आणि आता प्रत्येक भाविक भक्ताला एकच सूचना होती की फक्त दर्शन घ्या आणि बाहेर जा. म्हणून आम्ही बेलपत्र वगैरे फुलं आणि प्रसाद असा हातातच घेऊन उभं होतो. पटकन पिंडीवर ठेवून पटकनच बाहेर काढत होते. होमगार्ड वगैरे होते सगळेच. त्याच्यामुळं काही थांबायला आतमध्ये चान्स नव्हता. हे पाहू शकताय खूप मोठं आणि खूप प्रशस्त डायरेक्ट दर्शन नाही तुम्हाला इथून डायरेक्टच तुम्ही असं ताटून पण चालू केले ना. गाभारा छोटा असल्यामुळं ही भाविक भक्तांची अशी येण्या जाण्याची थोडी कोंडी होते. त्याच्यामुळे गाभाऱ्यामध्ये आतमध्ये गेल्याच्यानंतर तर काही व्हिडिओ काढता येणार नव्हता म्हणून मी बाहेरूनच थोडीशी शूटिंग काढून घेतली. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ही खूपच गर्दी आणि गोंगाट होता. आतमध्ये काही जास्त कोणाला थांबून देत नव्हते. दोऱ्या वगैरे संपूर्ण सगळ्या काढली पण गर्दी आणि त्याच्यानंतर आम्ही महाप्रसादाचा छान आस्वाद घेतला आणि आता घराच्या दिशेने तर आम्ही निघालेलो होतो. पालखी पण येणार होती पण पालखीला यायला खूपच उशीर होता आणि पालखी आल्याच्यानंतर इथल्या बऱ्याचशाच भाविक भक्त हे पालखीसोबत गेलेले असतात. गर्दीच्या अगोदर दर्शन घेऊन
वहिनी आणि मी घरी पोहोचलो, परंतु आमचे साहेबही आलेले होते. त्यांना थोडीशी खिचडी करून दिली. सोमवार होते त्यांना. खिचडी केल्याच्या नंतर आता खिचडीचं मस्त ताट सजून दिलेलं होतं आमच्या साहेबांना. तर असं फराळाचं करून दिल्याच्यानंतर कोणाला नाही आवडणार. तर चला, आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आज आहे नागपंचमी. तर आजचा आमचा ब्लॉग असा होता. तर भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.